रोज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. आजच्या आपल्या अतिथी सीमा ढेकणे देशमुख यांचा प्रवास म्हणजे अपेक्षांचं ओझं धुडकावून लावताना सर्जनशील भावनेला सामावून घेणारा एक मनमोहक प्रवास. माहेरी डॉक्टरांच्या कुटुंबात वाढलेल्या सीमाताईंनी आपल्या माहेरी हॉस्पिटलद्वारे जनतेची सेवा करत दया आणि समर्पण या तीव्र भावनांचा अनुभव घेतला. वाणिज्य शाखेची पदवी आणि संगणकातील पदव्युत्तर शिक्षण अशी स्वतःची दुहेरी पात्रता विकसित केली. कॉर्पोरेट जगातील किर्लोस्कर आणि टेक महिंद्रा यासारख्या संस्थांमध्ये काम करताना कॉर्पोरेट जगातील अपेक्षांना धुडकावत आपल्या अपत्याच्या जन्मानंतर स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे व्यावसायिक बदल केला. टेक इट होम एक्सप्रेशन आणि कृष्ण सखी एक्सप्रेशन्स या कंपन्यांची स्थापना करत फॅशन ब्रँड मध्ये त्यांनी प्रवेश करत दर्जेदार ड्रेस मटेरियल, साड्या आणि कॉटन शर्ट्सची निर्मिती केली. सीमा ढेकणे देशमुख या आहेत आपल्या आजच्या अतिथी. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, स्त्री म्हणजे उत्साह, स्त्री म्हणजे चैतन्य, स्त्री म्हणजे धबधबा, स्त्री म्हणजे आनंद. क्षेत्र कुठलंही असो, व्यवसाय कुठलाही असो, संकटांना न घाबरता हिमतीनं कुटुंब आणि व्यवसाय याची सुंदर सांगड करत स्वतःला सिद्ध करणारी, स्वतःच्या कर्तृत्वानं यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक मैत्रिणींशी तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमातून मी सातत्यानं गप्पा मारत असते. आज सुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे सीमा ढेकणे देशमुख. सीमा, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. एक किती गोड नाव आहे, कृष्ण सखी एक्सप्रेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा मला हेच जाणून घ्यायला आवडेल की हे कृष्ण सखी एक्सप्रेशन हे नाव तुझ्या व्यवसायाला तू का ठेवलंस? मला पण खूप छान वाटतं. याची सुरुवात ह्या प्रश्नाने झाली आहे. कृष्ण सखी एक्सप्रेशन्स हे नाव सिद्धहस्त चित्रकार शेखर साने, जे आमचे दादा पण आहेत, त्यांनी माझ्या व्यवसायासाठी हे नाव सुचवलं. आणि त्याच्या मागची भावना अशी होती की जसं कृष्ण सखी आपण म्हटल्यानंतर एक जिव्हाळा तयार होतो, तसं नातं माझं माझ्या कस्टमर्सशी असावं. ती फक्त देवाणघेवाण नसावी, पण त्याच्यानंतरही आमच्यात ऋणानुबंध असावे. या भावनेतून कृष्ण सखी या नावाचा जन्म झाला आणि हा व्यवसाय सुरू झाला. छान, फार गोड नाव आहे, कृष्ण सखी एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स म्हणजे व्यक्त होणं, तर हे फार छान आहे. मला सांग, आपण तुझ्या सगळ्या ह्या व्यवसायाकडे जाणारच आहोत, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत, परंतु ह्या सगळ्या व्यवसायाशी संबंधित आधी तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे त्याबद्दल आम्हाला सांग ना. मी एका अतिशय प्रेमाने, सेवाभावानी आणि माणुसकीनी अशा समृद्ध परिवारात जन्माला आली आहे. माझे आई वडील डॉक्टर होते, आहेत, म्हणजे डॉक्टर सुरेश ढेकणे, डॉक्टर वसुधा ढेकणे. माझी बहीण सुद्धा MD आयुर्वेद आहे. आणि अशा एका छान छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. म्हणजे ते संस्कार तुला घरात मिळाले? हो, घरात आमच्या अतिशय धार्मिक वातावरण, म्हणजे पैशापेक्षा आमच्या घरात माणसांची समृद्धी
प्रचंड. मला वाटतं खरी श्रीमंती तीच आहे नाही हो, का? अगदी अगदी. म्हणजे पैसा येतो जातो. अगदी अगदी. म्हणजे तो कधीच आमच्याकडे तो कधीच पहिलं हे राहिला नाहीये. पण माणसांची येवाणजावण एवढी होती की म्हणजे आज असं वाटतं खरंच आपण समृद्ध आहोत. एवढे आशीर्वाद, एवढे हे माझ्या आई वडिलांनी त्यांच्या ह्याच्यानी कमवलेत. किती छान गोष्ट आहे मला ना ही. खूपच छान वाटतंय. अशा घरात आय एम ब्लेस्ड की अशा घरात माझा जन्म झाला. की पैशांपेक्षा माणसांची समृद्धी अगदी, अगदी. मानणारी ही ती पिढी होती हो, आई वडिलांची अगदीच, तुझ्या नाही का? अगदीच. खूपच. आणि त्यांच्या दृष्टीने पैसा हा दुय्यम होता. अगदी. म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझ्या वडिलांचं असं एक हे आहे की डॉक्टर प्रोफेशन हे खरं तर शापित प्रोफेशन आहे. कारण की आपण दुसऱ्याच्या दुःखावर कमवतोय. सो त्यांचं ही करताना असेच भाव होते आईबाबांचे की सेवाभावाने आपण जितकं करता येईल तेवढं करायचं, गरजेपुरतं आपण कमवायचं. मला वाटतं ते सेवाभाव तुझ्यामध्ये सुद्धा रुजले. तू वाणिज्य शाखेची पदवी घेतली, संगणक क्षेत्रात तू शिक्षण घेतलं आणि तू किर्लोस्कर, टेक महिंद्रा यासारख्या अगदी छान प्रस्थापित कंपन्यांमध्ये काम करत होतीस. ते सोडून तुला व्यवसायाकडे काय यावंसं वाटलं? 2016 पर्यंत मी नोकरीमध्ये होते आणि तसं म्हटलं तर मी खूप चांगल्या ह्याच्यावर होते, लिडरशिपवाल्या रोल्समध्ये माझं काम होतं आणि छान सुरू होतं सगळं. पगार IT म्हटल्यानंतर पगार तसा छानच येत होता. गलेलठ्ठ अगदी पगार. अगदी चांगला येत होता. आणि पण खरं सांगू का की ते जे आतून जे एक सॅटिस्फॅक्शन होतं ते कदाचित कुठेतरी राहिलं होतं. आणि 16 मध्ये माझी प्रेग्नन्सी राहिली, मला मुलगा राहिला आणि त्यावेळेसच मी निर्णय घेतला होता की मला माझ्या मुलाबरोबर मला त्याचं लहानपण बघायचं आहे. म्हणजे त्याची गरज ही नंतर, ती माझी गरज होती की मला त्याचं लहानपण जगायचं आहे. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला होता की काही झालं तरी मी ITची नोकरी सोडणार आहे. पण जेवढा पक्का विचार तो होता तेवढा हाही होता की त्याला जो वेळ देईन त्याचबरोबर मी काहीतरी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करीन. शांत बसणार नाही. हां, म्हणजे शांत मला कोणावरही फिनान्शियली डिपेंड राहायचं नव्हतं. असं नाही की नवरा किंवा आई वडील सक्षम नाही आहेत, पण एवढ्या वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर मला ती आयडेंटिटी जपायची होती माझी. मला स्वतः काही कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं फॅमिलीसाठी. सो तो एक थॉट रुजलेला होता आणि असा तो विचारांचा प्रवास तिथून सुरू झाला प्रेग्नन्सीमध्ये. खरं म्हणजे हा खूप धाडसी निर्णय होता की एक म्हणजे फिक्स इन्कम आपल्याकडे एक संकल्पना आहे नाही का, ते सोडून स्वतःच्या व्यवसायात उडी घ्यायची, त्यातल्या आव्हानांना सामोरं जायचं. मग हे करताना तुझ्या कुटुंबातल्या लोकांनी तुला कसं काय अगदी लगेच हो म्हटलं की काय घडलं? आणि हे सगळा व्यवसाय हा करताना तुला कुणाची विशेष मदत मिळते का? तुझ्या पाठीशी कोण असतं? हो, मी जेव्हा हा निर्णय घेऊन जेव्हा घरी सांगितला की मला असं करायचं विचार आहे माझ्या मनात, तर मला आईवडिलांकडनं पण पाठिंबा भरपूर मिळाला आणि माझ्या नवऱ्याने पण पाठिंबा दिला की जशी तुझी इच्छा असेल तसं तू सुरू कर. हा एक चॅलेंज होता की महिना लाख रुपये येत असताना पुढच्या महिन्यात आपल्याला 500 रुपयेही स्वतःचे मिळणार नाही आहेत. पण माझ्या मनातला तो बाळाचा विचार इतका हे होता की आय वॉज कम्फर्टेबल. म्हणजे मी स्वतःचा निर्णय घेऊन झालेला होता आणि असं कुटुंबाचं मला अतिशय सपोर्ट होता. कोणी माझे पाय मागे खेचले नव्हते किंवा हे फक्त कल्पना दिली होती की बघ एकदा विचार कर. बट आय वॉज क्रिस्टल क्लिअर की नाही, मला हे करायचं आहे आणि मी काही ना काहीतरी करीन. मी अशी स्वस्त बसणार नाही, मी काहीतरी करीन. असं. तुला कुठल्या तरी मित्रांचा, मैत्रिणींचा हो, पण पाठिंबा मी जेव्हा असतो सुरू ना? केला हा व्यवसाय त्यावेळेस मी एकटी होते सुरू करताना आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युअली आफ्टर 3-4 इयर्स मला अभिजित मोघे जो माझा भाऊ आहे त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. आज आम्ही लीगल पार्टनर्स आहोत आणि आमची कंपनी सुद्धा रजिस्टर्ड आहे आज कृष्ण सखी आणि ही इज द बॅकबोन ऑफ माय कंपनी. म्हणजे जे हो हो अगदी, म्हणजे ते एक जे रिस्क टेकिंग जे असतं ना, म्हणजे मी व्यवसाय सुरू केला तेव्हा मी 25,000 माझी इन्व्हेस्टमेंट होती, पण अभिनी मला जॉईन केल्यापासून तो लाखात जायला लागला व्यवहार. तो एक जो थोडा पुश लागतो तो मला नक्कीच त्यांनी दिला. आणि मित्रांचं म्हणाल तर माझा एक मित्र आहे सचिन मुनशेट्टीवार, मला नाव घेऊन सांगायला आवडेल की त्यांनी मला अतिशय मदत केली आहे. म्हणजे अगदी सेटअपला येण्यापासनं आवराआवरीपासनं आणि घरात आईवडिलांनी माझ्या बाळाला इतकं छान सांभाळलं आहे. माझा नवरा काही वर्ष परदेशात होता
आणि घरातला हा सपोर्ट आई वडिलांचा, त्याच्यामुळे मी मला असं वाटतं you are a blessed शांततेने, girl. येस ऑफकोर्स, No? अगदी महाराजांची कृपा आहे माझ्यावर. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. पण मग व्यवसायात आल्यानंतर आपण ज्वेलरीकडे वळावं किंवा शर्ट्सकडे वळावं किंवा दागिन्यांकडेच वळावं, म्हणजे बघ ना, संगणक, वाणिज्य आणि अगदी इकडे अगदी भिन्न असं हा अगदीच. व्यवसाय. हाच व्यवसाय करावा असं का वाटलं? खरं तर असं ठरलेलं नव्हतं माझं की हा व्यवसाय करायचा. फक्त मी मुलाचा जन्म झाल्यानंतर मी फक्त नेटवर आय वॉज लाईक स्टडिंग की काय करता येईल आपल्याला असं स्वतःच्या पायावर आत्ता उभं राहायला, अजून कशा पद्धतीने मी माझा वेळ मुलासाठी पण देऊ शकीन आणि काय करता येईल. तर त्यामुळे मला ज्वेलरीची आवड होती आधीपासून आणि मी कायम गेल्यानंतर भले मी घालत नसेन पण मला एक ती आतून एक हे होती, काहीतरी वेगळं आपण बघूया आणि ते काहीतरी वेगळं कोणाला तरी देऊया आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघूया. म्हणून माझ्या डोक्यात TIH एक्सप्रेशन्स अशी कल्पना सुरू झाली. तर TIH जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याचं हे असं आहे, टेक इट होम एक्सप्रेशन्स. म्हणजे माझ्याकडची तुम्ही ती गोष्ट घ्या आणि ते सुंदर एक्सप्रेशन्स तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, असं म्हणून मी ज्वेलरीने सुरुवात केली. आणि हळूहळू मग साड्या मला आवडायला लागल्या. मग मी त्याच्यात अभ्यास करायला लागले की काय काय प्रकारच्या असतात, काय असतं, कुठल्या कुठल्या प्रदेशातल्या कुठल्या कुठल्या फेमस गोष्टी आहेत, आपण काय देऊ शकतो अजून, असं करत ती सुरुवात झाली. आणि शर्ट्सचं म्हणाल तर प्रत्येक एक्झिबिशनमध्ये पुरुष तसे कंटाळलेलेच असतात, फक्त बायकांच्या मागे बॅगा घेऊन, पिशव्या घेऊन. सो त्याच्यामुळे ती कल्पना आली आणि माझ्या ब्रँडचं नाव कृष्ण सखी आहे. त्याच्यामुळे कृष्ण आणि सखी दोघांनाही माझ्याकडे काहीतरी मिळालं पाहिजे या भावनेतनं शर्ट्स आम्ही सुरू केले. म्हणजे सखीच्या मागे पिशव्या घेऊन येणाऱ्या कृष्णासाठी पण काहीतरी पाहिजे, त्याला पण काहीतरी. मग हे सगळे शर्ट्सचे जे डिझाईन्स आहेत ते तू स्वतः निर्माण मी फॅब्रिक्स आम्ही सिलेक्ट करतो आणि वी गेट इट स्टिच्ड, आम्ही ते शिवून घेतो सगळे शर्ट्स. अच्छा, काय वैशिष्ट्य आहे तुझ्या शर्ट्सचं, दाखव ना. हो हो, हे असे प्युअर कॉटन्सचे शर्ट्स आहेत. सुंदर. असे प्युअर कॉटन शर्ट्स आहेत. साइजेस आहेत का? साइजेस सगळे असतात, मीडियम टू 4XL असे 5XL बाय ऑर्डर. रेडीमध्ये 4XL पर्यंत शर्ट्स असतात. हे प्युअर कॉटन, व्हेरी व्हेरी फाईन फॅब्रिक आणि व्हेरी सॉफ्ट अँड फील फॅब्रिक आहे. आणि हे तुझं डिझायनिंग? हा, डिझायनिंग मी म्हणणार नाही, फॅब्रिक सिलेक्शन इज आर्स. की काय ट्रेंडिंग आहे, काय आवडेल अक्रॉस ऑल द एजेस. म्हणजे 20 वर्षाच्या मुलाला सुद्धा हा शर्ट घालताना छान वाटलं पाहिजे आणि तेच 60 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा घालताना ते छान वाटलं पाहिजे. असं पण आहे. हे एक विथ हॉर्स प्रिंट, आउल प्रिंट, हॉर्स प्रिंट, ज्योमॅट्रिक असतात, फ्लोरल असतात, असे वेगवेगळे शर्ट्स असतात. प्रत्येक वेळेला काय नवीन फॅब्रिक शोधावं, काय लोकांना आवडेल. मार्केटमध्ये सतत फॅशन बदलत असते, नवीन नवीन काय द्यायचं हे एक चॅलेंज असतं. काय लोकांना आवडेल, खूप पटपट फॅशन बदलत असते ना. कारण मग हे आव्हान तू कसं घेतेस? म्हणजे हे आव्हान शर्ट्सपेक्षा हे जास्त आम्हाला सारीजच्या बाबतीत अनुभव येतो. कारण की एवढी वास्ट कॉम्पिटिशन आहे. जेव्हा आम्ही एक्झिबिशन्समध्ये शोकेस करतो सगळे प्रॉडक्ट्स, तेव्हा देर आर मेनी सारी स्टॉल्स. सो प्रत्येकाला आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी वेगळं मिळावं आणि तोच माझा उद्देश पण आहे. कृष्ण सखीची टॅगलाईन आहे, युनिकली युअर्स. माझ्याकडच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे आपण एक वेगळी काहीतरी साडी घेऊन गेलोय. सो त्याच्यासाठी आम्ही शक्यतो मी आणि अभिजित आम्ही पर्सनली मी सगळीकडे जाते, व्हिवर्सकडे प्रत्येक प्रांतात आम्ही जातो आणि जायच्या आधी आमचा अभ्यास झालेला असतो की आपल्याला कुठे जाऊन काय प्रकार आणायचा आहे, काय फॅब्रिक आणायचं आहे, काय शोधायचं आहे. आर्टिशियन्स पण एवढे हे असतात की प्रत्येक गोष्ट ते नवीन नवीन तयार करत असतात. सो तिथपर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत पोचणं आणि प्रत्यक्ष जाऊन ते सिलेक्शन करणं. कारण माझं एक असं हे आहे की अनलेस अँड अंटिल मला ती साडी क्लिक होत नाही
जोवर मला खात्री होत नाही की ही मी माझ्या अंगावर घालीन तोवर मी ती माझ्या कलेक्शन मध्ये आपण शोकेस करत visualize नाही. करायला लागतो ना, अगदी की मी अगदी नेसल्यावर मलाही कशी दिसेल. सगळे रंगसंगती, बरीच व्हरायटी, बरेच हे असतात आणि सगळं युनिक आणायचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते प्रत्यक्ष जाऊन आणतो ना, त्याच्यामुळे ते थोडं सोपं जातं. तू जी नेसली आहेस ही पण तुमच्या हो स्टॉकची आहे? हो, ही पण माझ्याच कलेक्शन मधली आहे. ही माहेश्वरी आहे. ही माहेश्वरी आहे. फार गोड आहे. काही आणल्यास का साड्या? हो, दाखव ना आमच्या हो. प्रेक्षकांना. वा, हा काय प्रकार आहे? हा प्युअर बनारसी कतांमधला प्रकार आहे. अच्छा हा, आणि ही प्युअर सिल्क मध्ये आहे साडी. अच्छा. हा प्रकार असतो. बनारसी मध्ये बरेच प्रकार असतात आमच्याकडे. आणि अच्छा, त्याचं पल्लू आहे त्याची हा पल्लू, हे जे टॅसल्स आहेत, मी हे मुद्दामून उघडलंय, हे जे टॅसल्स आहेत हे आम्ही बनवून घेतो. सो तो जो एक क्लासी लुक येतो त्याला, सो दॅट कम्स विथ मला इट. वाटतं त्याचा पदर आहे त्याचं वैशिष्ट्य. हो, हे पदराचं वैशिष्ट्य आहे, हे टॅसल्स. आणि याच्यात रंग पण असते. हो, याच्यात बरीच व्हरायटी आहे. कतान सिल्क्स आहेत आमच्याकडे, प्युअर ऑर्गेन्झाज मध्ये असतात, प्युअर जॉर्जेट्स मध्ये असतात, मुंगा सिल्क असतात. ही एक व्हरायटी आहे आमच्याकडे. हो, हे जे आहे हे खादी कॉटन वरती हे असे हँडब्लॉक्स केलेले आहेत. सगळं खादी कॉटन. हा, ह्याचं बेस फॅब्रिक जे आहे हे खादी कॉटन आहे आणि ह्याच्यावर हे जे काम केलेलं आहे दीज आर ऑल हँडब्लॉक्स. हे हँडब्लॉकनी केलेलं आहे काम. सो हा एक प्रकार आमच्याकडे असतो. त्याच्यानंतर तुम्हाला फिरावं लागत असेल. हो, अगदी सतत वेगळ्या वेगळ्या प्रांतात जायला लागतं. नवीन काय हवं आहे आपल्या कस्टमरला, रिसर्च आहे हा. हे नुसतं असं नाही आहे की जाऊन आणल्यात विकत साड्या आणि आपण विकतोय. इट्स नॉट लाईक दॅट. त्याच्यामध्ये बराच अभ्यास आहे. ही एक सिल्क मध्ये कलमकारी आहे जे खूप ट्रेंडिंग आहे सध्या खूपच. आणि ह्याची फॅशन आहे, ह्याची फॅशन आहे सध्या. सो हे अशा कलमकारी मध्ये साडीज असतात आमच्याकडे. बाकी तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये, टिश्यूज मध्ये, लिनन मध्ये अशा बऱ्याच साडीजची व्हरायटी आमच्याकडे असते. ह्या सगळ्या व्यवसायाचं मार्केटिंग हा अगदी मुख्य भाग असतो. हो, म्हणजे रिसर्च झाला, मग आवडलं ते आणलं, पण मग ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? मान्य आहे की सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे आता, पण त्या व्यतिरिक्त आपलं प्रॉडक्ट किती बेस्ट आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता? पहिले तर आम्ही आमचे प्रॉडक्ट सगळे एक्झिबिशन्समध्ये शोकेस करतो आणि सुदैवाने इतके छान प्लॅटफॉर्म्स लोकांनी तयार केले आहेत. म्हणजे मला नावं घेऊन सांगायला आवडेल, तुमची हरकत नसेल तर. मैत्रीण ग्रुप, घे भरारी, मेश, पुणेरी, कलाग्राम, आता नुकतंच आम्ही विषय बाय शिल्पा तुळसकर, या सगळ्यांनी जे विमेन एंटरप्रेनर्ससाठी प्लॅटफॉर्म्स तयार केले आहेत, या प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला संधी मिळते शोकेस करायची. आणि दुसरा सोशल मीडियाचा भाग सगळा अभिजित सांभाळतो. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, त्याच्यावरती शोकेस होतात प्रॉडक्ट्स. अशा पद्धतीने मार्केटिंग होतं. आणि मोस्टली जे एक्झिबिशनमध्ये जो एक पर्सनल टच तुम्हाला कस्टमर बरोबर मिळतो त्यांनीच ऍक्च्युली ही पब्लिसिटी होत असते. माउथ टू माउथ पब्लिसिटी, आय बिलीव्ह इन दॅट. आणि मला वाटतं एक्झिबिशन मध्ये अनेक वुमन एंटरप्रेन्योर्स येतात, एकमेकींची ओळख होते, एकमेकींच्या व्यवसायाची माउथ पब्लिसिटी सुद्धा यामुळे होते आणि एक वेगळं प्लॅटफॉर्म त्यानिमित्ताने मिळतं. बरोबर. हे सगळं करत असताना शर्ट्स झाले, साड्या झाल्या, आता तुझ्या ज्वेलरीची काय गंमत आहे? काय वेगळं वैशिष्ट्य आहे? ज्वेलरी जी आहे ती मी व्यवसायाची सुरुवात करताना सुरू केलेला आहे. तर जवळजवळ 7-8 वर्ष झाले आता. सो तो जो एक हे आहे माझ्या ह्याच्यातला प्रॉडक्टचा रेंज, ती जी प्रॉडक्ट रेंज आहे ती ऑनलाईन बिझनेस आहे तो माझा. त्याचे माझे कस्टमर्स जे आज 7 वर्ष सातत्याने माझ्याकडनं घेता आहेत, तर त्यांना त्याचं प्रोसेस अशी आहे की त्यांना जे आवडतं, आय शोकेस दोज प्रॉडक्ट्स ऑन व्हॉट्सॲप किंवा ह्याच्यावरती FB वरती, आणि मग त्यांना जसं आवडेल तसं ते ऑर्डर्स प्लेस करतात आणि मग आम्ही शिपिंग वर्ल्ड वाईड आमचं शिपिंग असतं त्याच्यासाठी. म्हणजे इवन आउट ऑफ इंडिया त्याच्या ऑर्डर्स असतात. सो त्या पद्धतीने ते ज्वेलरीचं हे पुढे जातं. पण मग हा जो तुझा व्यवसाय आहे आता, म्हणजे साड्यांचा किंवा शर्ट्सचा, हा तू घरूनच ऑपरेट करते की तुमचं कुठे दुकान? नाही, बुटीक वगैरे असं आत्ता नाही आहे. आत्ता हे होम बेस्ड बुटीक आहे. आणि हे जे सुंदर प्लॅटफॉर्म्स आहेत, कलाग्राम, मी मगाशी सांगायचं राहिलं बट आय मस्ट मेन्शन, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आम्हाला संधी मिळते आमचे प्रॉडक्ट शोकेस करायला. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा,
प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आता कुठलाही व्यवसाय म्हटला की चढ उतार आले, त्याच्यात अपयश आलं. यशाने हुरळून जाऊ नये म्हणतात आणि अपयशाने खचून जाऊ नये म्हणतात. तू या आव्हानांना, कारण सरळ काहीच नसतं ना, तर आव्हानं येताना तू स्वतः त्याला कसं सामोरी जातेस? कदाचित तुझ्यासारखी एखादी मैत्रीण आमची असा व्यवसाय करत असेल आणि अपयश येत असेल, तर तिला याच्यातनं नक्की प्रेरणा मिळेल की तू काय करतेस. मला सांगायला नक्की आवडेल की हा व्यवसाय करताना सगळ्यात पहिले एक हे पाहिजे मनात की कॉम्पिटिशन तर असणारच आहे. ती हेल्दी असावी हे आपल्याकडनं, पण आपण फक्त आपल्यावरती हे करू शकतो. तुम्ही एकदा एक्झिबिशनला उभं राहिल्यानंतर तिथे 100 स्टॉल असतात. सो तुम्ही बाकीच्यांचं नाही ठरवू शकत की ती कशी स्पर्धा होणार आहे हे आपण नाही ठरवू शकत. पण मला असं वाटतं की आपण मनापासनं तुम्ही तुमच्या गिव्ह इट बाय युअर हार्ट आणि ते पोचतं. तर मला असं वाटतं जे कोण सुरू करणार असतील किंवा ज्यांना अपयश येत असेल त्यांनी हे जरूर लक्षात ठेवावं की प्रत्येक स्टेप इज अ लर्निंग. म्हणजे आम्हाला पण जे चॅलेंजेस आले, अगदी म्हणजे सांगायचं तर अगदी एक्झिबिशनला आपल्याला स्टॉल कुठे मिळणार आहे, तिथे लाईट्स असणार आहेत नसणार आहेत, डिस्प्ले नीट होणार आहे का नाही तेवढ्याशा जागेमध्ये आपला, हे सगळे चॅलेंजेस होत जातात. पण मला असं वाटतं दे आर द लर्निंग स्टेप्स. स्पॉट वाईज रेट पण वाढतो ना. हो, रेट्स वगैरे वाढतात, तो तर एक वेगळा भाग आहेच परत त्याच्यातला. पण चॅलेंज म्हणाल तर सिलेक्शन पासून तुम्ही त्या ठिकाणून जाऊन तुमचा स्टॉक आणून तो शोकेस करणं, तिथे वारंवार तुम्हाला असे चांगले एक्झिबिशन्स मिळणं, तिथे तुमचा सेटअप छान होणं, हे सगळं तुमच्या हातातली गोष्ट नाही आहे. पण त्याच्यात जे काय येईल ते तुम्ही ॲज अ लर्निंग घेऊन पुढे जाणं, असं मला वाटतं की ते जर केलं तर होतं. आणि दुसरं जे मला माझी आई नेहमी म्हणते की सीमा, सेल हो नाही तर न हो, जे महाराजांनी तुझ्या इथे लिहिलेलं आहे ते कुठेही जाणार नाही. सो कधीतरी असं होतं की नाही होत सेल, एखाद्या एक्झिबिशनमध्ये सगळं छान असतं पण तरी सेल होत नाही. पण मग तेव्हा फक्त महाराजांचं नाव घेतो आम्ही आणि शांत राहून पुढे जातो. स्काय इज लिमिट. स्काय इज द लिमिट. मला यश मिळवण्यासाठी सीमा नाहीये. हो, खरंय खरंय. ती अगदी पुढे जाऊ शकते कारण तिच्याकडे धडाडी आहे, हिंमत आहे, जिद्द आहे, उत्साह आहे. सगळा प्रत्येक चॅलेंज एक लर्निंग म्हणून घेतला तर पुढच्या वेळेस आपल्याला तो एक्सपिरियन्स म्हणून राहतो. सो असं आपण हळूहळू वाढत जातो. हे या 6-7 वर्षात आम्ही शिकलोय. एखाद्या मैत्रिणीला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती भांडवलापासून ती हा व्यवसाय सुरू करू शकते? साड्यांचा म्हणाल तर जेव्हा मी सुरू केला व्यवसाय तेव्हा मी माझ्या सेव्हिंग्समधनं 25,000 सुरू केला होता. आणि अगदी खरंच सेव्हिंग्स पण त्याच्यात थोडे होते. माझ्या नशिबाने मला थोडंसं क्रेडिट मिळालेलं होतं. पण त्यावेळेस मला बेसिक 25,000ची माझी सुरुवात होती आणि आज हळूहळू ती लाखांमध्ये आहे. पण एखाद्याला जर सुरुवात करायची असेल तर ते 10,000पासून पण करू शकतात, 5,000पासून पण करू शकता. तुम्ही 5 आणि 10,000 तुम्ही एकदम एक्झिबिशनला नाही उभं राहू शकणार. बट यू कॅन स्टार्ट विथ युअर फॅमिली, फ्रेंड्स. खरं सांगायचं तर फॅमिली मी नाही म्हणणार, कारण व्यवसाय हा कधीही फॅमिलीमध्ये करू नये. पण यू कॅन स्टार्ट विथ युअर सोसायटी मेंबर्स, युअर फ्रेंड सर्कल. असं हळूहळू तो वाढू शकतो आणि त्याच्यातनं जे तुम्हाला उत्पन्न मिळेल ते तुम्ही सेव्हिंग करत करत तुम्ही ती गुंतवणूक करू शकता. आज आम्ही अशा ह्याला आहोत की आम्ही बिझनेस लोन्स घेऊन वाढवतोय आमचा व्यवसाय. कारण जेव्हा तुम्हाला एवढा वेगळ्या वेगळ्या प्रांतातला स्टॉक जेव्हा ठेवायचा आहे तेव्हा गुंतवणूक त्याच्यात बरीच असते. सो बिझनेस लोनचा एक ऑप्शन आहे आपल्याला. बरेच स्कीम्स आहेत, त्या सगळ्याचाही वापर करू शकतो. किती वर्ष झाले या कृष्णसखी एक्सप्रेशन्सला? कृष्णसखी आत्ता 4 वर्ष म्हणता येईल आणि TIH एक्सप्रेशन्स गेले 7 वर्ष. पण आता कृष्णसखी TIH नसून कृष्णसखी झालेली आहे, त्याला आता 4 वर्ष झाले. सगळ्यात मोठा ब्रेक बसला तो कोरोनाचा ना. हो. तुम्ही नुकताच तेव्हा व्यवसाय सुरू केला असेल 4 वर्षापूर्वी म्हणजे. सो त्या कोरोनाच्या संकटाला म्हणजे सगळंच बंद होतं, एक फार मोठा सेटबॅक आला. कसं स्वतःला त्यावेळेला सांभाळलं? कोरोनाचा काळ जेव्हा होता तेव्हा मी परदेशात होते 1 वर्ष. पहिलं वर्ष जे होतं याचं तेव्हा मी तिथे होते. तेव्हा माझा बिझनेस ऑनलाईन सेट झालेला होता आणि तेव्हा माझे ज्वेलरीच्या ऑर्डर्स बऱ्याच असायच्या आणि बाकी जे रेडीमेड कुर्तीज वगैरे असतात तर ते तेव्हा माझं व्हॉट्सॲपवरती तो बिझनेस सेट झाला होता तेव्हा. संगणक तज्ज्ञ सीमा
वाणिज्य शाखेतली सीमा की ज्वेलरीवाली सीमा की साडीवाली सीमा? कृष्ण सखीची सीमा. म्हणजे व्यवसाय केव्हा आहे तुझा पण, आता. केव्हा आणि मला पण. असं वाटतं व्यवसायात आपण आपले राजे असतो नाही का? हो, व्यवसायात आपण आपले राजे पण असतो. आणि आपण म्हणजे जो माझा सुरुवातीचा उद्देश होता, माझा मुलगा नील, त्याच्यासाठी मला जो तो एक वेळ द्यायचा मिळतो. होता. आज मी माझं एखादं एक्झिबिशन त्याच्या प्रायोरिटीनुसार मी चेंज करू शकीन की नाही, मला आता त्याला प्रायोरिटी द्यायची, मी आता नाही हे घेऊ शकत. सो तो माझा उद्देश साध्य होतो आणि असंख्य लोकांची भेट होते आणि मला अतिशय इंटरॅक्शन करायला आवडतं, ओळखी होतात छान. सो कृष्ण सखीची सीमा हे माझी आयडेंटिटी मला जास्त आवडली. बरोबर आहे. नोकरीत आपण बांधलेलं असतो ना, ठराविक वेळ जायचं, ठराविक वेळेत यायचं. व्यवसायात आपण आपल्या वेळेनुसार सगळं मांडू शकतो गणित. पण तरी सुद्धा कुटुंबाच्या जबाबदारी आपल्यावर असतातच, कारण निसर्गाने त्या आपल्याला लादून दिलेल्या आहेत है ना. तर कुटुंब आणि व्यवसाय ह्याच्यामध्ये तू टाइम मॅनेजमेंट कसं करतेस? साधारण घराच्या ज्या मुलाच्या दृष्टीने म्हणा किंवा आईवडिलांच्या दृष्टीने म्हणा, नवऱ्याच्या ह्याच्याने म्हणा, ह्या ज्या काय प्रायोरिटीज असतात त्या साधारण त्याचा एक आखाडा घेतल्यानंतर आम्ही आमचं एक्झिबिशन्सचं प्लॅनिंग करत असतो. आजकाल तर वर्षाचे प्लॅन्स आलेले असतात की कधी कुठे काय एक्झिबिशन आहे. सो त्यानुसार मी ठरवत असते की कुठलं आपल्याला आत्ता घेणं योग्य आहे आणि कुठल्यासाठी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. जर घरातली प्रायोरिटी असेल तर केव्हाही मी त्याच्यासाठी थांबते. मग त्या केसमध्ये एखादं महत्त्वाचं एक्झिबिशन जातं, पण दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. तुम्ही दोन्ही बॅलन्स जर करायचं असेल तर कधीतरी हे कधीतरी ते. आणि खरं सांगू का, मला फार कमी तसं करावं लागतं, कारण मला इतका भरभक्कम देवाच्या कृपेने सपोर्ट आहे घरातनं. माझे आई वडील ह्या वयात सुद्धा इतकं करतायत. माझा मुलगा, नवरा, कधी कोणी असं हे नाही करत. त्यांच्या परीने जे त्यांना शक्य असेल ते करतात. आणि अभिजित, सचिन, शेखर दादा, मी हे नावं म्हणजे अशीच घेत नाहीये, ते खरंच दे आर स्ट्रेंथ, दे आर बॅकबोन ऑफ कृष्ण सखी. नोकरी सोडताना स्वतःच्या स्वप्नाला दिशा देणं हे किती महत्वाचं असतं आणि हे जरी आव्हान असलं तरी किती आनंद देणार असतं हे तुझ्याशी बोलताना जाणवलं. मुलाखतीच्या आपण अंतिम टप्प्याकडे आहोत. खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलताना. तुझ्या कृष्ण सखीला भरभरून यश मिळू दे. तुझे सगळे शर्ट, साड्या, तुझी ज्वेलरी या सगळ्यांना भरपूर न्याय समाजातल्या हौशी मैत्रिणींकडनं आणि कृष्ण सख्यांकडनं मिळू दे अशी ईश्वराला प्रार्थना करते आणि तुझी रजा घेते. खूप खूप धन्यवाद. वेळ आली आहे अर्थातच थांबण्याची. DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महत्त्वाचा कानमंत्र देणार आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी रात्रीची झोप चांगलं घ्यायला पाहिजे, चांगला आहार असला पाहिजे, तरच तुमची तब्येत चांगली राहील. तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने भाग घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला जास्ती मदत होईल. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये काही गफलत आढळली तर त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे. जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतीस. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना.